राहुरीच्या पोटनिवडणुकीमध्ये आज अचानक राजकीय घडामोडी झाल्यात। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुरीची विधानसभा जी आहे ती बिनविरोध व्हावा यासाठी हालचाल केली। त्यामुळे कुठेतरी प्राजक्त तनपुरे देखील माघार घेत आहेत का हे देखील बघणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे। आणि दुसरीकडे मात्र वंचित बहुजन आघाडीने या विधानसभेच्या पोटनिवडणुकीमध्ये उडी घेतली। त्यांनी आज अधिकृत उमेदवार दिलाय संतोष चोळके यांनी देखील आपला आज अधिकृत उमेदवारी अर्ज दाखल केलाय। काय सांगाल की राहुरीच्या पोटनिवडणुकीमध्ये आज आपण वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारी अर्ज दाखल केलाय, काय मत? या राहुरी तालुक्यामध्ये जी पोटनिवडणूक लागलेली आहे तर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मी अधिकृत फॉर्म भरलेला आहे। तर फॉर्म भरण्याचं कारण SC ST OBC गरीब मराठा आणि शेतकरी यांचे प्रश्न 75 वर्षापासून आहे तशीच आहे। इथे जे पुढारी आहेत ते खूप मालामाल झालेत, त्यांची राजकीय सेटलमेंट झालेली आहे। आज श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी गरीब मराठ्याला न्याय दिलेला आहे आणि या तालुक्यातले प्रश्न सोडवण्याकरता वंचित बहुजन आघाडी खंबीर आहे। येथे ऊसाचं क्षेत्र घटत आहे, येथे कारखान्याचा प्रश्न आहे, तो कारखाना बंद पडलेला आहे। तर ह्या सर्व गोष्टी आहेत आणि ह्या सर्व आम्ही मतदारापर्यंत घेऊन जाणार आहोत आणि भावनिकतेचं राजकारण आम्ही बाजूला ठेवलेलं आहे। जनतेचे प्रश्न घेऊन आम्ही जनतेमध्ये जाणार आहोत आणि शेवटपर्यंत लढणार आहोत। ही निवडणूक बिनविरोध होणार नाही। विद्यमान आमदार शिवाजीराव कर्डिले त्यांचे अकस्मात निधन झालं म्हणून ही पोटनिवडणूक लागलेली आहे। त्यामुळे कुठेतरी भावनिक वातावरण आहे आणि मुख्यमंत्र्यांनी देखील आवाहन केलं होतं की भावनिक वातावरण आहे, अक्षय कर्डिले यांना बिनविरोध द्यावं। त्या दृष्टीने तनपुरेंनी देखील माघार घेतल्याचं दिसतंय, मात्र आपण उमेदवारी दाखल करताय, कसं बघताय याकडे? येथे भावनिकतेचा राजकारणाचा विषय येत नाही। श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी सांगितलंय की फॉर्म भरा, तर आम्ही तो फॉर्म भरलेला आहे। AB फॉर्म अधिकृत AB फॉर्मवर मी फॉर्म भरलेला आहे। जसं जर भावनिकतेचं राजकारण म्हणायचं ठरलं तर अजितदादांचा विषय घ्या। तिसऱ्या दिवशी सुनेत्राताईंना तिथं उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतलेली। मग हे राजकीय त्यांच्या फायद्याकरता जर हे भावनिकतेचं आव्हान करत असेल तर त्याला वंचित बहुजन आघाडी साथ देणार नाही। आम्ही जनतेचे प्रश्न घेऊन जाण्याकरता संसदेमध्ये मांडण्याकरता आम्ही हा उमेदवारी फॉर्म भरलेला आहे। नक्कीच या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीने देखील उमेदवारी अर्ज दाखल केलाय। म्हणजे येणाऱ्या काही दिवसामध्ये देखील हे चित्र स्पष्ट होणार आहे। कॅमेरामॅन ऋषी राऊत, गोविंद फुनगे, LS मराठी, राहुरी, अहिल्यानगर।